धर्मसभेतील महापंडितांना माझा प्रणाम. विप्रभो, आमच्या पिताश्रींनी संन्यासाश्रमानंतर गृहस्थाश्रमाचा पुन्हा स्वीकार केला. हे कारण पुढे करून आळंदीकरांनी त्यांचा व आमचा उपहास केला. त्यांच्याच आज्ञेने वाराणसीत जाऊन तेथील धर्म मार्तंडांनी सुचविलेली प्रायश्चित्ते आचरूनही त्यांना आळंदीकरांनी देहांत प्रायश्चित्त फरमावले. पाहू, पूर्वीच्या ब्रह्मवृंदानं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्त दिलं होतं. ते त्यांनी घेतलंही. तत्नुसार त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल असं लिहूया. अहो, पण ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं. ही मुलं जन्मताच भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचा अधिकार देता येणार नाही. ब्रह्मवृंदांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. यापूर्वीही सखोल विचार न करताच आमच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. अरे काय बोलतोय हा, काय बोलतोय? अरे पैठणच्या धर्मपीठासमोर बोलतोय, याला काही वाटतं की नाही? अरे समजतोय काय स्वतःला? बरोबर आहे तुमचे, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हे पहा ब्रह्मवृंद, हे बघ, या ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जाऊन त्या पीठाकडून शुद्धीपत्र घेऊन यावं. ते आम्ही मान्य करू. महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. इथे शुद्धीपत्राचे याचक घेऊन आहात की ज्ञान घालण्यासाठी? पंडितांनी रागवली. धर्मात म्हणलंय आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कोणास करायचं? आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय. अरे आपलं वय काय? आपण बोलतोय कोणाशी, कोणासमोर बोलतोय याचं काही भान आहे? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्मालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं शरीर जरी बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. सिद्ध करून दाखवतोस काय रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराण वाचून पोपटपंची करणं सोपं असतं. मी काय म्हणतो, मिथ्यावाद कशाला? तो इकडे तो रेडा आणि तू दोघे समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल का? तेवढं काय? अरे बोल ना, बोल. आता गप्प का बसला? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य आहे? मी जो बोलेन ते तोही बोलेन. काय अशक्य आहे? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तू जे बोलेल तर तो हे रेडाही बोलेल? ऐका ब्राह्मण श्रेष्ठीनो, ऐका. अरे कालचं पोर आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. अरे एवढ्या बोल गप्पा मारतोस ना तर करून दाखव. हे रेडेवाले, थांब जरा, थांब जी. चला रे. काय नाव आहे या रेड्याचं? ज्ञानाजी. ज्ञाना हा ज्ञाना हा ज्ञानदेव, दोघांचं नाव तरी जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय काय? आणि कसे कर, हाक मार रे तुझ्या भावाला. पाहूया बोलतोय का ते. दाखव रेड्याच्या मोठी वेळ बघू. बंधू, संहिता म्हणाव्यास अशी येथील विद्वानांची आज्ञा आहे. म्हण तर मग. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नसाधतमम. चमत्कार असा चमत्कार अहो, माझे कसले कौतुक. आपली आज्ञा त्यांनी पाळली. जर हा चमत्कार असेल तर त्याचे श्रेय आपले. नाही नाही देवा नाही. आम्हाला लाजवू नका. आम्ही मूर्ख मतिमंद. हिऱ्याला गारगोटी बांधली, अमृताला विष बांधला. आम्हाला क्षमा करा. आपण अंतर्बाह्य शुद्ध आहात,
पवित्र आहात. धन्य त्याचा वंश, धन्य त्याचे कुळ, धन्य पुण्यशील अवतार हे. सकळ द्विजवर करती नमस्कार, आनंदे जय जयकार करीताती. धन्य आहात. बोला ज्ञानदेव महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानदेव महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञाना, तुझ्या डोळ्यात पाणी. दादा, अरे कुठं जायचंय आपल्याला? खूप वणवण झाली, खूप अवहेलना साहिल्या, यासाठी केला होता का अट्टहास? नाही ज्ञाना, चमत्काराला जगात नमस्कार मिळतो, त्यासाठी तुझा जन्म नाही. धर्माला ग्लानी आली आहे, तुला धर्मजागृती करायची आहे. तू तत्वज्ञ आहेस, कवी आहेस. पूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला, त्यातून चैतन्य निर्माण झालं. तेच कार्य तुला करायचं आहे. या मरगळलेल्या समाजाला गीतोपदेश कर. अन्याय, अत्याचार हे थांबले पाहिजे. तुझ्यामधल्या ईश्वराला आवाहन कर आणि लेखणी उचल. ज्ञाना, लेखणी उचल. दादा, तुम्ही मार्ग दाखवा. तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य होत नाही. गुरुकृपे वाचून मार्ग तो बिकट. चल ज्ञाना, चल. निघायला हवं. पण कुठे गुरुदेव? नेवाशाला. ज्ञानी आमचा राजा भावभग्न अवस्थेतील निवृत्तीनाथ आणि आपल्या सोपान मुक्ताईसह प्रवरा नदीच्या प्रवाहापासून जवळच असलेल्या प्राचीन शिवमंदिरात पोहोचल्या. आजूबाजूला माणसांची नुसती ताटी. वासुदेव हरी, जय जय वासुदेव हरीचा जयघोष थांबला. निवृत्तीनाथ प्रथम स्थानापन्न झाले. त्यांना आणि इतरांना वंदन करून ज्ञानदेव व्यासपीठावर आसनस्थ झाले. सारा मनुष्य समाज स्तब्ध झाला. झाडं झुडपं शांत झाली. वाऱ्याचं जणू चलन वलन थांबलं. पक्षी किलबिलाट विसरली. काही काळासाठी प्रलयनेही आपली गती रोखून कानी प्राण आणले. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वांकितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जियाद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तूच गणेशू, सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू, अवधारी जोजी. हे ओंकारा, हे सर्वांच्या अधितत्वा, हे वेदांच्या प्रतिपादनाच्या विषयभूता, हे स्वतःला स्वतःच जाणू शकणारे, तुला नमस्कार, तुझा जय जयकार. हे सर्वांच्या बुद्धीच्या प्रकाशरूपा, तूच आदिमा गणेश आहेस. श्री गुरु निवृत्तीनाथांचा दासानुदास म्हणत आहे. जी जी महाराज, ऐकावे. ज्ञानदेवांच्या मुखातून भगवद्गीतेवरील मराठीतील रूपांतर अमृताप्रमाणे स्त्रवू लागले. माझा मराठाची बोल कौतुके तरी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन म्हणत अध्याया मागून अध्यायावर ज्ञानी आमचा राजा सांगत राहिला आणि अखेर 18वा अध्याय पूर्ण झाला. गीता या रत्न मंदिराचा हा 18वा अध्याय म्हणजे जणू कलशच आहे. नव्हे, ही एकाध्यायी गीताच आहे. हे महान कार्य केवळ सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादामुळेच शक्य आहे. जन हो, आता पसायदान मागोनी याची सांगता करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान.
दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाव, जो देवांशील होते लाभो प्राणी जाओ. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देगो. सखी असावे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अरे काय काय चाललंय काय तिकडे? आज एवढी अस्वस्थता का? भगवान, हा ब्राह्मण आपल्या आश्रमात येऊन एका पोरग्याचं कौतुक करतो. कोण आहे हा पोरगा? ज्ञानदेव महाराज म्हणतात त्यांना. महाराज? हा अळंबीचा पोर महाराज कधी झाला? ईश्वरी अवतारात ते पैठणच्या अवघ्या ब्रह्मसभेला त्यांनी नमवलं. रेड्यामुखी वेद म्हणून घेतला. अलौकिक तेजस्वी आहेत ज्ञानेश्वर. निव्वळ इंद्रजाल. त्याला फसलेच सारे. त्यांच्या या अद्वितीय चमत्काराला इंद्रजाल म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. मला तू समजतोस तरी कोण? भटभिक्षुक. हजारो वर्षांपासून माझ्या उग्र तपश्चर्येच्या जोरावर मी सर्व प्राणी मात्रांवर विजय मिळवला. वाघावर अरूढ होऊन जिवंत सर्पाचा चाबूक करणाऱ्या मला विपर्यास होते गुरुदेव. आपण एकदा त्यांना भेटावं असं मला वाटतं. म्हणजे तिकडे जाण्याची गरज नाही, त्यांनाच इकडे बोलावलं असतं. म्हणजे असं म्हणतोस? ठीक आहे. साधका, लेखन सामग्री सिद्ध करा. लिहा. आता काय लिहावं? नाही, चिरंजीव बालके. चिरंजीव बालके? स्वामी, हे म्हणजे जरा बरोबर लिहि. आता दंडवत लिहावं का? पण दंडवत असं लिहावं तर वयाने लहान. ज्ञान वयापेक्षा श्रेष्ठ असतं गुरुदेव. अद्यापि आम्ही त्यांना ज्ञानी असलेलं मान्य केलेलं नाही आहे. असो, नसते धर्मसंकट. साधका, जा, कोरेच पत्र लिहून दे त्यांना. उत्तर आण त्याचं. मी हे पत्र पाठवतोय, हाच त्यांना मोठा सन्मान आहे. जा. जशी स्वामींची आज्ञा. हे काय विप्रवर, आपण वयाने ज्येष्ठ, आपण आम्हाला नमस्कार नाही करायचा, आशीर्वाद द्यायचा. ज्ञानदेवा, नमस्कार कार्याला करायचा असतो, वयाला नाही. त्यात आपण साक्षात पांडुरंगाचे अवतार. असू द्या ते. बसा इथे. आपण कोण? कुठे? इथले पैठणचे तर दिसत नाही. मी कोण? या प्रश्नाचं उत्तर अजून मलाही सापडलं नाही. हा, पण मी योगीराज चांगदेवांचा शिष्य आहे. त्यांनी आपणासाठी दिलेलं हे पत्र घेऊन आलो. घ्या हे पत्र. मग ते पाहिलेस? कोरेपत्रच पाठवले चांगदेवांनी. नाही, म्हणजे त्याचं काय आहे, काय मायना लिहावा हेच सुचेना. विप्रवर, चांगदेवांचे वय काय असेल हो? नक्की काही सांगता यायचं नाही, पण 1400 वर्ष तरी असावं. असे सांगतात की काशी क्षेत्राजवळ एका अति खोल विवरात समाधीस्थ असलेल्या एका महान योगीराजांकडून त्यांनी योगविद्येत सिद्धता प्राप्त केली. ज्ञानदा, 1400 वर्ष तपश्चर्या करूनही हा या काळबासारखा कोराच राहिला रे. मुक्ते, ते महान योगी आहेत.
जन्म मृत्यूवर विजय मिळवलेले चांग वटेश्वर आहेत ते. जीव जंतू प्राणी मात्रांवर राज्य करतात. त्यांच्याबद्दल असं बोलू नये. सोपाना, मी सांगतो तसं लिहीन. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मगग्रासू प्रकटला करी. ज्ञानदेवांनी 65 ओव्यांमधून आपला भावार्थ वटेश्वर चांगदेवांना कळवला. ती चांगदेव 65. त्यानंतर ही भावंडे आळंदीला परतली. पत्र वाचूनही चांगदेवांचा अहंकार संपला नाही. आपल्या सर्व योग वैभवासह त्यांनी आपली स्वारी आळंदी झाली. चांगदेवांचा जय जयकार सुरू झाला. चांगदेव महाराजांची स्वारी येते वाटतं. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, अहो, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, अहो, आपणास वंदन असो. चांगदेव आपले भेटी घालत आहेत. हाती साप आहे, वाघावर आरूढ आहेत. अहो, भूतोनं भविष्यती अशी भव्य मिरवणूक आहे महाराज. अगोबाई, दादा ते गावाहून आले. आपण त्यांना सामोरं कसं जायचं? त्यांचं राज्य जीवितावं आपण या भिंतीलाच विनंती करू. आपण एका जागी किती वर्ष तू उभी राहणार आहेस? वटेश्वराची स्थापना करणारे चांगदेव आले. चल बरं त्यांच्या स्वागताला. ज्ञानदेवा, ज्ञानदेवा, माझा अहंकार गाळला. 1500 वर्ष जगूनही या आत्म्यावरचा गर्वाचा अभिमानाचा मळ निघाला नव्हता. पण आज तो साप धुवून निघाला. न हा अधिकार फक्त सजीव सृष्टीवर, पण आपण तर या निर्जीव भिंतीतही चेतना निर्माण केली. आपण धन्य. आपल्याला मी मनोभावे शरण आलो. आपला अनुग्रह व्हावा. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वसामान्यांसाठी ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे हरिपाठ. संसारामध्ये राहूनही जो हरिपाठ करतो त्यास ईश्वर प्राप्ती सहज शक्य आहे. वा नामदेवा वा. पंढरीच्या या अलौकिक सौंदर्याच्या पुतळ्याला तू केवळ तुझ्या अमोघ अगाध भक्तीच्या जोरावर आपलंसं केलंस. परमेश्वराच्या नामालाच देव मानून भक्ती रसाची महिमा चोहमुलकी पसरवलीस. ज्ञानदेवा, मी पामर, ना ज्ञान ना योग. देवाची वेळी वाकडी भक्ती अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून करावी एवढंच मला ठाव. पण आपला अधिकार मोठा. आपण स्वयंभू ज्ञानी. ज्ञानदेवा, पिढ्यानपिढ्या पुरेल असा ज्ञानोपदेश ऐकण्यास ही सारी वैष्णव मंडळी जमली आहेत. नामा, तुझा अधिकार मोठा. वैष्णव जन हो, ज्ञानाचा मार्ग आचरणे साऱ्यांनाच शक्य होत नाही. म्हणून नामाचा मार्ग धरा. पंढरी रायाच्या पायी सर्व निष्ठा वाहून टाका. या पापशालिनी चंद्रभागेचे स्नान नित्य नेमाने करा. न झाल्यास वर्षातून 2 वेळा तरी हे पुण्य कमवा. हात ते असावेत जे परमेश्वराला वंदन करतात. कान ते असावेत की फक्त परमेश्वराचेच भजन ऐकतात. सर्वांलेखी त्या सावळ्यास पहा. रामकृष्ण हरी
हा षडाक्षरी मंत्र सदैव मुखी असू दे. त्यागाची वैराग्याची पताका खांद्यावर घ्या. गळ्यामध्ये तुळशी माळा असू द्या. नामदेवा, तू काही बोलणार आहे? ज्ञानियांच्या राजा, काय बोलू रे? तुझ्या मुखातून साक्षात हा पंढरी रायाच बोलतो असं वाटतं. ज्ञानदेवा समक्ष मी काही बोलावं असं नाही. आपण एक सांगतो, हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा राव, हा रंक, हा ब्राह्मण, हा शूद्र, हा पुरुष, ही स्त्री, अशा भेदभावाला अंतरित थारा देऊ नका. भुकेल्याच्या मुखी भाकर द्या. तहानलेल्या जीवाला पाणी देऊन तृप्त करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही कर्मे प्राणपणाने पार पाडा. वा नामदेवा वा. आम्हाला जे सांगावंसं वाटलं होतं ते तू किती सहजपणे सांगितलंस. भविष्यात माणूस माणसाला माणूस म्हणूनच वागवेल असं नाही. त्या काळात तुझा हा उपदेश अमृतासारखा सिद्ध होईल. जे काही वेडे वाकुडे बोलले ते आपल्याच कृपेने. म्हणा ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवा, भक्त पुंडलिकांच्या मुळे या क्षेत्राला पांडुरंगाचा अक्षय सहवास लाभला. याच सावळ्या विठ्ठल भक्तीवर येणापसा झालेल्या नामदेवानं साक्षात विठ्ठलाशी संभाषणाचा मान मिळवला. त्यांच्या भाववेड्या संगतीत तू तीर्थयात्रा संपन्न करून परतलास. पण ज्ञानदेवा, तुझ्या मनात काहीतरी खटखटतंय. पाषाणाला एके बाजूस सारून उचलून मारून पाहणाऱ्या जनाप्रमाणे. सांग सांग बाळा, मनीचं गुण सांगून टाक. हे गुरुराया, आता आयुष्य म्हणजे उकड्या करून ठेवलेल्या भांड्याप्रमाणे रिते रिते वाटते. जीवनाचा अर्थ कळताना मृत्यूची भव्यता भागून गेली. गीतेचे मंथन करून भक्तियोगाचे नवनीत मुक्तपणे लोकगंगेला वाटलं. आयुष्य कृतार्थ झाले. दादा, आता वाऱ्यासारखं सैर भैर दिशाहीन हिंडायचे प्रयोजन. आयुष्य कृतार्थ झाले. गुरुराय, अशा क्षणीच मृत्यू येणे हे खरे भाग्याचे. ज्ञाना दादा, जन्म कार्य संपले. ज्ञात विश्वाच्या चौकटी बाहेर पडायला आता कसलीच हरकत उरलेली नाही. ज्ञानदेवा, अरे ज्ञान. दादा, दूर एक दिव्य प्रकाश वसलाय. अनुपम तेजाने ब्रह्मांड ढवळले आहे. तुम्हीच त्याचे किरण सूचित दिलेत. माझ्या जन्माचे सार्थक केलेत. म्हणजे म्हणजे ज्ञानदेवा, तू जाणार? अरे अरे पण कुठं? सूर्याच्या उदयास्ताकडे, जन्माच्या पलीकडे. ईश कार्य संपले. आता 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 काय? आता समाधी घ्यावी असा माणूस आहे. अनुज्ञा सर. दादा, आता आपल्या जन्मगावी आळंदीला जाऊया. प्राचीन सिद्धेश्वराच्या सुमंगल परिसरात मला समाधी घेऊ द्या. अनुज्ञा द्या दादा. ज्ञाना ज्ञाना आला. अरे अरे तू थोर झालास, फार फार मोठा झालास. अरे तुला अनुज्ञा गळणे मी कोण? दादा, सिद्धीने तकाला झडकारू नये. गुरुने शिष्याचा अवहेळ करू नये. देता अनुज्ञा. पांडुरंगा, विठ्ठला, अरे अरे काय प्रसंग आणलास माझ्यावर. माझे मायबाप गेले. मी माझी माय झालो. बाप पण मीच झालो. पण आज शिष्य मागतो समाधी. पुत्र मरे बापा आधी. काय म्हणावं या भोगाला. लटवाहू पाहे गंगा, अगा पांडुरंगा, अगा पांडुरंगा. अरे मी काय करू ते सांगा. सांगा पांडुरंगा, सांगा. दादा, अरे तूच जरासा ठाव सोडून राहिलास तर मग
ठीक आहे ज्ञानदेवा, ठीक आहे. मी तुझ्या मार्गाचा अडसर बनत नाही. चल, त्या पांडुरंगाच्या रावळात जाऊया. त्याच्या पायी वाहतो तुला आता. चल, चल आज जाऊया. देवा, देवा, हे लेखन तुझ्या पायावर घातलं. याच्यासाठी जे जे योजना होत ते त्यानं परिपूर्ण केलं. पण कोणत्याही गोष्टीचं उणेपण म्हणून राखून ठेवलेलं नाही. दमला, भागला, शिरला हा देव तुझ्या श्रीचरणांपाशी आणला. याला निरंतर ठाव द्यावा देवा, निरंतर ठाव द्यावा. दादा, पांडुरंगाकडे तू काय मागितलंस रे? ज्यांनी 12 वर्षाचा वनवास हसत हसत साहिला त्या माता पित्यांची आपण लेकरं आहोत. ज्यांच्या मुद्रेवर त्यांनी कधी दुःखाची पुसटशी छटा देखील उमटू दिली नाही, त्यांची आपण लेकरं. आपण अस्वस्थ नाही व्हायचं मुक्ती, नाही व्हायचं. आई पहिला निवड होऊ नकोस मुक्ती. आपल्या ज्ञान संजीवन समाधी घेणार आहे. नाथा, आपण कसली भरतीच मागणी ही मान्य केली? कोणत्या भलत्याच मागणीबद्दल बोलतेस रुक्मिणी? जसं काही आपण जाणतच नाही. अहो अहो आपल्या त्या ज्ञानदेवाचं पोरग एवढा सुंदर, एवढा ज्ञानी, एवढा संयमी, आणि त्याला आपण समाधीची अनुज्ञा दिलीत. देवी रुक्मिणी, तो समाधी घेणारा कोण? त्यासाठी अनुज्ञा मागणारा निवृत्ती तरी कोण? रुक्मिणी, रुक्मिणी अगं सारी सारी आपलीच लेकर. त्यांच्या हिताआड मी कसा येणार? माता पित्यांनी आपल्या लेकराच्या हिताआड येऊ नये, त्यांना तो अधिकारच नसतो. देवी, माझा चाऊस पुन्हा माझ्याकडे येतोय. हे सगळं मला ठाऊक नाही, पण हे काय वय आहे त्याचं समाधी घेण्याचं? अहो साऱ्या सृष्टीला ज्यानं आपल्या ज्ञानानं आणि अलौकिक सौंदर्यानं दिपून टाकलंय, त्याचा तो तेजस्वी चेहरा लोकांना कसा बघायला मिळेल? अहो अहो त्याची ती अमृतवाणी पहा ना, सारे जन त्याला मुकणार. रुक्मिणी, देह हा नश्वरच असतो, अमर असतो तो आत्मा. मृत्यू कोणत्याही स्वरूपात येईना, त्याला सामोरं जावंच लागतं. आपला अभिमन्यू आमच्या डोळ्यासमोर कार गेला, त्याचा मृत्यू आपण टाळू शकतो. नका नका हो त्या दुःख आठवणींना उजाळा देऊ. एवढंच कशाला, पण कृष्णावतारी एका व्याधाच्या बाणानेच लौकिकार्थानं मलाही मृत्यू आलाच नाही. रुक्मिणी, याचा खेद नाही करायचा. ज्ञाना जरी समाधिस्थ होत असला तरी त्याच्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं तो अजरामर राहणार आहे. माझा परमभक्त पुंडलिक, माझा लाडका नाम्या, त्यांच्यासह कल्पांतापर्यंत ज्ञानदेवाचा जय जयकार होत राहील. त्या देव दुर्लभ सोहळ्याचा आपणही अदृश्य रूपानं आनंद लुटूया. त्या अलौकिक क्षणी आपण त्याच्या सवे राहूया. रुक्मिणी, आपण त्याच्या सवे राहूया. होय नाथा. निवृत्ती दादा, आपला चेहरा निघाला रे, आपला चेहरा निघाला. आपल्याला बालपणी सोडून गेली आपली माय, आपले ताट. कोणाच्या पदराला आधाराला जागा असा पदर नव्हता की मायेची पाकर घालण्यासाठी कोणी कोणी नव्हते. पण तो आमचे पाय झाला, बापही झाला. आता ज्ञान दादा ऐशी हा कोणच घालू. दादा, अरे बाळ मुक्ती असं म्हणत कोण मला रिपोर्टी झाली. बोल ना रे दादा, बोल ना. काय बोलू मुक्ते, काय बोलू, काय करू कमी? किती आवडतोय, किती सावरतोय, किती शिकवतोय या मनाला, पण ते ताब्यातच राहत नाही. अगं, माझा गुलामा म्हणजे गुलांचा समुद्र. बांधव तळ्याचा पाठ फुटावा,
आणि पाणी 12 वाटे वाहवत तशीच गत झाली. बांधली पेंडी सुटली ग मुक्ते, बांधली पेंडी सुटली. हळू दिगंतरा चालली आता. आपण सारीच हिची पाडस या नावाला साथ घालीत 12 वाटा हिंडतील मुक्ते, 12 वाटा हिंडतील. दादा, ज्ञानी यांच्या कोळीचे तन्मणी असे आपण, आणि तुम्हीच जर खंत करू लागला तर मग अज्ञानाने कोणत्या मार्गाने जावे? या मुक्त्याने, या सोपानाने कोणाच्या मुखाकडे पाहून आपल्या अश्रून अडवावे? हा ज्ञाना कुठे जात नाही की येत नाही. वाच्या पलीकडील स्थितीमध्ये तुम्ही त्याला सुवहस्ते आरूढ केले आहे. मग तो तेथून ढळेलच कसा? ज्ञानदा, अरे तू येतच योगी, पण आम्ही कसं सावरायचं? स्वतःला कसं सावरायचं? आम्ही सांगा ज्ञानदा, कसं सावरायचं? सोपान, अरे जन्मभर ऐकत आलेस ना, उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे. शरीराम गेले, श्रीकृष्णही नश्वर देहाचा त्याग करून निजधामाच्या मागे जाते झाले. मग माझी काय कथा? नको ना रे दादा, मला सोडून जास. नको ना रे. मुक्ते, अगं तू तर उन्मनीत चित्कला, तू नाही आक्रोश करायचा. आजवर तुझं शब्द कधी ओलांडला नाही, पण आज नाही रे सोडणार, आज नाही रे सोडणार. मुक्ते, आई म्हणायची की मुक्ता हसायला लागली की त्याच्या गालावर खळी पडते. फार दिवसात नाही पाहिली मी. हस ना ग मुक्ते, हस ना. एक वेळ हस, नाही तर मी समाधीच बसेन. तरी आठवत राहील की मुक्तेच्या गालावर खळी पाहायचे राहूनच गेले. ज्ञानदेवा, माझं एक मागणं आहे. समाधी घेणार आहेस तर घे, पण पंढरपुरात घे. मग मला तुझा आणि माझ्या पांडुरंगाचा चिरंतन सहवासाचा लाभ होईल. नामदेवा, अरे पंढरपूर तर पवित्र क्षेत्र आहेच, पण ही आळंदी तर पुरातन पीठ. साक्षात ब्रह्मदेव आणि भगवान शंकरांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली. देवराज इंद्राने देखील याच ठिकाणी इंद्रायणीच्या काठी तप करून पुण्य संपादिले. नामा, म्हणूनच या स्थळी समाधीस्थ होणे कल्याणकारी नाही का? ज्ञानदेवा, तू कितीही सांगितलंस तरी तुझा वियोग. नामदेवा, ज्या कार्याकरिता हे शरीर धारण केलं ते कार्य संपलं. आता या जड शरीराचा त्याग होतो म्हणून दुःख कशाला करायचं? जे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. येरवी तत्वता जे वास्तू असे ते अविनाश. अर्थात नामदेवा, हे उपजणारं आणि नाश पावणारं शरीर हे माया आहे. ब्रह्म तत्वच फक्त चिरंतन आहे. याच्याशी माझे मिलन होत असता या आनंदाच्या क्षणी तू कष्टी होऊ नकोस. धन्य आहेस ज्ञाना, धन्य आहेस. नामदेवा, सोपाना, मुक्ताई, सगळं ऐका आता. आता आता कोणीही आक्रंदू नका. हा समाधी उत्सव आहे. आम्ही शैव. समाधी हा आमचा पवित्र परममंगल सोहळा हा आता अभ्युदय झाला पाहिजे. दुःख आलं, आवेग आला, आनंद आला. सगळ्या कृपाळा निवृत्ती राय, माझे पालन पोषण केले, लळा लावलात. आपले डोंगर एवढे ऋण प्रकट करण्यास शब्द तोकडे पडतात. आपणच माझे स्वामी, आपल्याच कृपेने स्वरूपाकार झालो आहे. या करते काही नाही. चला, पाळले पोषले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राया.
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादपद्मी ठेवा निरंतर